नागपूरमधला हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला तो एकनाथ शिंदे यांच्या आरोपांनी आणि त्यांच्या टार्गेटवर कोण होतं तर ठाकरे पितापुत्र। शिंदेंनी कोरोनाच्या काळातील घोटाळ्याच्या मुद्द्यांवर बोटं ठेवली, ठाकरेंना घेरलं, पण त्याच वेळेस दोन नावं समोर आली, एक रोमिल छेडा आणि दुसरं पुण्य पारेख। कोण आहेत ही दोघं, त्यांचा घोटाळ्याशी आणि ठाकरेंशी काय संबंध आहे, याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा माझाचा रिपोर्ट। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी। 100 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 ग्राम देण्याच्या ऐवजी 100 ग्रॅम या गोर गरिबांना खिचडी वाटप झालं। रोमिल छेडा, पुण्यशील पारीख, खिचडी घोटाळा आणि टेंडर वाटप, बस अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याचा पाढा वाचला। रोमिल छेडा आणि पुण्यशील पारीख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना शिंदेंनी मातोश्रीचं कनेक्शनही बोलून दाखवलं। सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता। माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी, अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात। ज्याच्या खांद्यावरून शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय तो रोमिल छेडा आहे तरी कोण, पाहूया। हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे, आदित्य ठाकरेंचा निकटवर्ती आहे। कोविड काळात ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याचा आरोप त्याच्यावर झालाय। छेडाचं बोरिवली परिहार डिपार्टमेंटल हे कपड्याचं दुकान आहे। राणीच्या बागेत पेंग्विनसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलंय। छेडाला जवळपास 53 कंत्राट देण्यात आल्याचा सोमय्यांनी आरोप केलाय। मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांच्या यादीत रोमिल छेडाचा बोलबाला होता असं बोललं जातं, पण कोविड काळातील ऑक्सिजन प्लांट घोटाळा उघड झाला आणि रोमिल छेडाचं नाव उघडपणे चर्चेत आलं। रोमिल छेडाच्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारणीचे कंत्राट हे ऐन कोरोनात देण्यात आले। हे काम जुलै महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना 3 महिने उशिराने म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले, मात्र ते ऑगस्टमध्ये पूर्ण झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलंय असा आरोप करण्यात येतोय। यापूर्वी किरीट सोमय्यांनी ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यावरून अनेक आरोप केले होते। हा रोमिल छेडा म्हणजे 2-4 रेडीमेडचे त्याचे दुकान आहेत, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले। पाहणीत असं आढळलं की हे जे प्लांट जे मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लावले आहेत ते यांनी एका दुसऱ्या कंपनीकडून विकत घेतले। सेकंड हँड प्लांट ते 38 कोटीचे होते, म्हणजे महापालिकेने 140 कोटी रुपये दिले, यांनी 38 कोटी वापरले, 1 ते 2 कोटी लंपास केले। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल केलाय। 3 आठवड्यांपूर्वी रोमिल छेडाला अटकही झाली आहे। कोविड कथित घोटाळ्यातील आणखी एक नाव म्हणजे पुण्यशील पारीख। रेमडेसिवीर खरेदी घोटाळा प्रकरणी पुण्यशील पारीख याची चौकशी सुरू आहे। पारीखच्या मध्यस्थीने रेमडेसिवीर इंजेक्शनचं कंत्राट संबंधित कंपनीला दिल्याचा आरोप होतोय। पुण्यशील पारीख आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं। 650 रुपयांचं रेमडेसिवीर इंजेक्शन मनपाच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने 1568 रुपयांना खरेदी केलं। कोविड काळात पालिकेकडून रेमडेसिवीर इंजेक्शन 65,000 एवढ्या चढ्या भावाने खरेदी करण्यात आलं, त्यामुळे पालिकेला 5,96,70,000चं नुकसान झाल्याचा आरोप होतोय। रोमिल छेडा आणि पुण्यशील पारीखवर कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि याच दोन्ही नावांचं कनेक्शन ठाकरेंशी जोडलं जात आहे। त्यामुळे कोविड काळातील कथित भ्रष्टाचारावरून राजकीय मैदान तापायला सुरुवात झाली आहे। मनश्री पाठक सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।